केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेऊ नका असे म्हणत आमदार सदाभाऊ खोत यांनी सीजेपी आंदोलकांचा थेट आतंकवादी असा उल्लेख केला। यावर विद्यार्थी आंदोलक सदाभाऊ खोतांवर प्रचंड संतापले। सदाभाऊ खोतांचं डोकं ठिकाण्यावर आहे का? तर दुसरीकडे नितेश कराळे मास्तरांनी सत्ताधारी ते विरोधक सगळ्यांचाच चांगला समाचार घेतला। आपल्या देशाचा नेपाळ होऊ नये असं आम्हाला वाटतंय। संसदेच्या दिशेने निघालेल्या आणि जंतर मंतरवरील आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीमार केला। नेमकं घडले काय ते सविस्तर पहा। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। शिक्षण खात्यात आदरणीय धर्मेंद्रजी काही बदल होणार नाही। सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा निश्चितपणानं घेऊ नये। आज इथं आंदोलनस्थळी खासदाराची रांग लागली। काल हे मेले होते का? कालचं आंदोलन या देशातली सत्ता बदलून गेलं असतं। ठीक आहे, काल सत्तेत बदल झाला असता आणि इथं आज ठीक आहे काय अभिजित वानखेडेची अभिजित दिपकेची काही स्वतःची पार्टी आहे का? काही लिगलाइज पार्टी आहे का? फायदा तर काँग्रेसचा झाला असता ना। इंडिया अलायन्सचे खासदार ठीक आहे जे होते ते इंडिया अलायन्सचे खासदार जर इथं आले असते 100 खासदार जर आले असते ना, मायकालाल कोण्या पोलीसवाल्याची अवकात नसती का आपल्या पोरायले मारलं असतं म्हणून। पण हे तिथं बसले होते ना अंडे टाकाले संसदेत। काही का गरज होती काल संसदेत बसवायची? इथं आले असते, इथून सपोर्ट दिला असता आणि इथून नेला असता मोर्चा। कोणीच अडवत नव्हतं कोणीच। तुम्हाला सांगतो देशाचा पंतप्रधान मोदी अमित शहा उठून पळाला असता देश सोडून। काल वंद्या भारतात सत्तापलट झाला असता। इतकं जबरदस्त वातावरण होतं। कायले म्हणते 5 लाख स्टुडंट, चारही बाजूले स्टुडंट होते। पूर्ण जंतर मंतरच्या 40 बाजूले 3 किलोमीटरच्या दायरा स्टुडंट होते, तरी काही रेल्वे स्टेशनहून येऊ नाही दिले। म्हणजे इतकं म्हणजे या देशातलं मी सरळ सांगून राहिलो, माया पक्ष असो का कोणी असो मला काही लेनदेन नाही आणि मी काही पक्षाला बांधील नाही आहे। सुप्रियाताई आले त्या ठीक आहे, अगोदर येऊन गेल्या। बाकीच्या लोकांनी या लागत होतं काल मना लागत होतं सुप्रियाताईले का चला म्हणून आंदोलनात। राहुल गांधी यायला पाहिजे होते। स्वतः इंडिया अलायन्सचे एवढे खासदार असून का करत होते मग? अरे सत्ता बदल, काल माहोल होता अलग या देशात। जेव्हा तुमच्या मागे देशाचा युथ होता, काही लोक म्हणते का पॉलिटिकल रंग भेटला असता आंदोलनाला। कायचा भेटला असता? घंट्याचा। पॉलिटिक्ससाठीच आहे ना हे कायसाठी आहे? आम्हाला न्याय कोण देऊन राहिलं? राजकारणात सत्तेत बसणारे चोरत देऊन राहिले ना। काल 4 लाख लोक, 4 ते 5 लाख पोरं होते भारताचे, इथं आले असते, इथून मोर्चा नेला असता, उठून पळाला असता विमानात अमित शहा आणि मोदी, थांबला नसता भारतात, सत्ता बदल झाला असता। एवढी परिवर्तनाची लाट होती आणि पोरायले मारलं तर ABVP RSS BJPचे लोक होते त्याच्यात। त्याच्या पायात चप्पल होती, सिव्हिल ड्रेसवर होते, तोंडाला दुपट्टे बांधून होते, एवढ्याल्या काठ्या होत्या, काही काठ्या होत्या त्याला खिये होते। एखाद्या स्पायनलमध्ये जर लागला ना तर आयुष्यभरासाठी पोरगा अपायच झाला असता। असे मारले साल्याले। म्हणजे हे न्यायव्यवस्था बी झोपली आहे, ते वागून नाही राहिली। आता कुठं गेली सुमोटो ॲक्शन? घ्या म्हणा सुप्रीम कोर्टात सुमोटो ॲक्शन। कोण होते ते मारणारे? बिना नेमप्लेटचे पोलीसवाले होते। या देशाचा नेपाळ होऊ नये, सत्तेतल्या लोकांनी माजल्यासारखं वागू नये, नरेंद्र मोदी असो का अमित शहा असो। आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास। दुसऱ्या महायुद्धात युरोप बेचिराग झाला असताना हिटलरचा सोबती मुसोलिनो ठीक आहे लोकांनं नागोया करून मारला, म्हणलं नागोया करून मरेपर्यंत मारला, मेल्यावर बी मारला, मग लटकवला उलटा करून नागोया। ते हिटलर पाहत होता। तारीख होती 28 एप्रिल 1945 आणि हे हिटलरनं पाहिल्यावर हिटलरले मारलं का? याच्यापेक्षा बेमोत मारण आपल्याला। म्हणून हिटलरनं आत्महत्या केली 30 एप्रिल 1945ले। तारखा गुगलवर सर्च करून घे। मुलीच्या छातीवर पाय ठेवला, मरगुटीवर पाय ठेवला पोलिसांनं, मेल पोलिसांनं मारलं। यायला कोण अधिकार दिले? ठीक आहे, काही तर गुंडे होते, गुंडे सरळ पोलीसवाले, त्याले काही बोलून नव्हते राहिले। मग ते कोण गुंडे होय? ते कॅमेऱ्यात आले ठीक आहे, मग त्याला अटक करण का? न्यायपालिका त्याच्यात हस्तक्षेप करण का? ह्या बी माझा मुद्दा आहे। तो आम्हाला आर्टिकल 19नं अधिकार दिला आहे भारताच्या संविधानाच्या। संविधान हे सुप्रीम आहे ठीक आहे, त्याच्यानंतर न्यायपालिका आणि सुप्रीम, त्याच्यानंतर संसद। आणि हे आंदोलन पुन्हा असंच मोठं करू आणि हे सत्ता पायउतार केल्याशिवाय ठेवू नाही, कारण हे अति होत आहे आणि हे माजल्यासारखे करत आहे। सदाभाऊ खोत यांचा मी जाहीर निषेध करतो। सदाभाऊ खोत यांनी आंदोलनकर्त्यांना आतंकवादी म्हटलेलं आहे। मागच्या 3 दिवसापासून मी या आंदोलनामध्ये सहभागी आहे। 21 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे। स्टेजवरती गांधीजींचा फोटो लावलेला आहे। अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू असताना आंदोलकांना तुम्ही आतंकवादी म्हणता। मग खरे आतंकवादी ज्यांनी पुलवामामध्ये आपले शहीद झाले जवान,
त्या ठिकाणी पहलगामला हल्ला झाला, ते आतंकवादी तुम्हाला सापडले नाहीत. तिकडं चायना 60-60 किलोमीटर आपल्या बॉर्डरच्या आतमध्ये घुसली, ते आतंकवाद तुम्हाला दिसत नाही. दहशतवादी तुम्हाला पकडता येत नाहीत. आणि तुम्हाला आंदोलक जर आतंकवादी वाटत असतील तर सदाभाऊ खोत, तुम्ही विचार करा, एकदा आरशासमोर उभे राहा. तुम्ही पूर्वी कुठले काय तुम्ही होता आणि आज तुम्ही ह्या भाजपचे चाटुगिरीता करण्यासाठी, त्यांच्याकडनं कुठलं तरी काहीतरी मंत्रिपद मिळवण्यासाठी आज तुम्ही त्यांची गुलामी करताय. अरे तुमचे भाषणं आम्ही ऐकून शेतकरी, आम्ही तुमच्या पाठीमागं खंबीरपणे तुमच्या मागं आजपर्यंत उभे होतो. शेतकरी आंदोलनामध्ये तुमचे भाषणं ऐकायसाठी लोक लाखोंची गर्दी करत होते. आज तुमच्या एकाही त्या ठिकाणी तुमच्या सभेला लोकांची गर्दी होत नाही. याच्यातून तुम्ही आत्मपरीक्षण करा. तुम्ही भाजपची चाटुगिरीता करण्यासाठी, मोदी शहाची चाटुगिरीता करण्यासाठी भाजपसोबत त्या ठिकाणी गेलात. शेतकरी आंदोलन तुम्ही उद्ध्वस्त केलं, सगळ्यांना उद्ध्वस्त केलं आणि इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला आज तुम्ही न्याय मिळवून देण्यासाठी अपयशी ठरलात. आमच्या मुलांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालोत. आणि कुठल्या अँगलने तुम्हाला आम्ही आतंकवादी वाटतो? आमच्या हातात काही बंदूक आहेत? अरे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो. काल शांततेच्या मार्गाने मार्च काढला होता संसदेवरती आणि शांततेच्या मार्गाने जात असताना आमच्या लहान लहान मुलांना, मुलींना, 12 वर्षाच्या मुलींना तुम्ही कपडे काढूस तर त्यांना मारलेले, कपडे फाटूस तर मुलांना मारलेले. हा आमच्याकडं म्हणजे आतंकवादी असल्यासारखं काय तुम्हाला दिसलं नेमकं? कुठल्या अँगलने तुम्हाला आम्ही आतंकवादी वाटतो? सदाभाऊचं डोकं ठिकाणं नाही असं म्हणावं लागेल. जर या ठिकाणी स्वतःच्या हक्कासाठी भांडणारे सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचं काम करणारा माणूस आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने जर या ठिकाणी वक्तव्य करीत असाल तर तुमची शरम वाटते आम्हाला. तुम्हाला कधी काळी आम्ही तुम्हाला नेता मानलं? शेतकऱ्यांची पोरं आहेत आम्ही इथं आलेलो. कोण आहोत आम्ही? आतंकवादी वाटतो सदाभाऊ तुम्हाला? अहो महाराष्ट्र तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही अशा पद्धतीने वक्तव्य केलं असेल तर. कुछ कर नाही कर सकते तो चुप तो बैठो, गप्प बसा. काही करता नाही तुम्हाला. तर तुम्ही गुलामगिरी स्वीकारलेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही वक्तव्य करता. महाराष्ट्रातला युवक तुम्हाला रस्त्यावर सदाभाऊ फिरून देणार नाही. तुमच्याबरोबर आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभाग घेणारे माणसं आहोत. शेतकरी म्हणून आम्ही तुमच्याबरोबर राहिलेलो आहोत आणि आज अशा पद्धतीने वक्तव्य तुम्ही करत असाल तर एकदम चुकीचं आहे. शेतकरी संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व शेतकऱ्याच्या मित्रांना माझी विनंती आहे, नेत्यांना माझी विनंती आहे, हे सदाभाऊचं तोंड बंद करा. सदाभाऊ अशा पद्धतीने जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर तुम्हाला रस्त्यावर फिरण्याचा अधिकार नाही आहे. आम्हाला सदाभाऊ टेररिस्ट म्हणतात. हे सध्या टेररिस्ट लोकांना मांडी लावून मंत्रिपद देऊन बाजूला बसवतात. आम्हाला विद्यार्थ्यांना नक्षलवादी म्हणून आणि टेररिस्ट म्हणून, आतंकवादी म्हणून आम्हाला घोषित करतात. जसं की इथं काल मी बघितलं, एवढी मारहाण केली आम्हाला. आम्ही गोळे झालेला आहे, आमच्यावर पण लाठीचार्ज झालेला, पायाला लागला आहे. काही मुली होत्या तिथे, त्यांना पण मारलं आहे. काही वय वगैरे बघितली नाही त्यांची, काही बघितली नाही की ती महिला आहे की काय आहे, छोटी आहे, काही बघितलं नाही आणि खूप लाठीचार्ज केला आहे. काल अशी परिस्थिती यांनी निर्माण केली जशी इंडिया पाकिस्तान बॉर्डरवर कशी लढाई होते त्या टाईप यांनी आसून गोळे फेकण्याचा प्रयत्न केला. कोणाच्या डोळे दिसत नव्हतं एवढ्या गोळीची फेकपाक करून त्यांनी पूर्ण वातावरण एवढं खराब केलं जसं की आम्ही आतंकवादी टेररिस्ट असल्यासारखे आमच्यावर त्यांनी गोळे फेकण्याचा प्रयत्न केला. जंतर मंतरवर येणारे सगळे रस्ते अगोदर त्यांनी बॅरिकेटिंग करून ब्लॉक केले आणि सगळे लोक आतमध्ये घेतले, कोंडल्यासारखे केले. सगळे लोक सगळ्या बाजूने बॅरिकेटिंग केले, बॅरिकेटला करंट सोडला आणि अश्रुधुराचे त्या ठिकाणी टिअर गॅस त्यांनी फोडल्यानंतर ज्यावेळेस डोळे सगळ्यांचे बंद झाले दिसायचं त्यावेळेस त्यांनी लाठीचार्ज झालेला आहे चालू. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.